जरांगे पाटलांचा प्रभाव मराठवाड्यातील राजकारणावरती पडला का? किंबहुना महाराष्ट्रावरती पडला का? आणि त्याच्यातून भारतीय जनता पार्टीची गच्छंती झाली आहे का? अशा पद्धतीचा प्रश्न या ठिकाणी उपस्थित झालेला आहे. खरं तर मुळात भारतीय जनता पार्टीनं किंबहुना शिंदे गटानं जरांगे फॅक्टरला कमी लेखणं खऱ्या अर्थानं महागात पडलं आहे का? मुळात मराठा समाज महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक संख्या असलेला समाज म्हणजे मराठा समाज. आणि मराठा समाज प्रामुख्यानं महाराष्ट्राच्या राज्यातील राजकारणाचं नेतृत्व करत आला. अगदी लोकसभेपासून ते महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थेपर्यंत मराठा समाजाचं नेहमीच प्रतिनिधित्व राहिलेलं आहे, मोठ्या प्रमाणामध्ये राहिलेलं आहे, कोणी नाकारून चालणार नाही. परंतु जो काही मागासलेला मराठा आहे, जो काही पिचलेला मराठा आहे, जो मराठा महाराष्ट्रातील ज्या काही योजना आहेत, महाराष्ट्रातील शिक्षण आहे, महाराष्ट्रातील नोकरी आहेत, यांच्यापासून जो काही दुर्लक्षित मराठा होता, त्या मराठ्यांचं नेतृत्व एक 9 ते 10 महिन्यापूर्वी मनोज जरांगे पाटील नावाच्या मराठा योद्ध्यानं आपल्या हाती घेतलं आणि संपूर्ण महाराष्ट्राबद्दल आणि महाराष्ट्रातील मराठ्यांची एकी करण्याचं खऱ्या अर्थानं काम जर कोणी केलं असेल तर ते मनोज जरांगे पाटील यांनी केलं. अगदी 20-20, 21-21 दिवस आमरण उपोषण करून मुंबईपर्यंत मराठा समाज कोठ्यांच्या संख्येने नेऊन त्या ठिकाणाहून जी.आर. पारित करून आणून महाराष्ट्रातील मराठा समाजाला दिलासा देण्याचं काम अनेक वर्षानंतर मराठा समाजाच्याद्वारे मनोज जरांगे पाटील यांनी दिलं. खऱ्या पद्धतीनं बघायला गेलं तर तशाच पद्धतीचा जी आरचं कायद्यामध्ये रूपांतरित करणं गरजेचं होतं. मात्र त्या जी आरला बगल देऊन ESBCतून आरक्षणाचा जी.आर. त्या ठिकाणी पारित करण्यात आला आणि त्यामुळे मराठा समाज खवळला गेला. परंतु त्याच बाजूला दुसरी गोष्ट म्हणजे मनोज जरांगे पाटील यांच्यावरती मराठा समाजाचा अगदी नंदुरबारपासून ते सोलापूरपर्यंत सर्वत्र महाराष्ट्रभर एक विश्वासू मराठा नेता म्हणून मनोज जरांगे पाटील यांच्यामागं मराठा समाज उभा राहिला. आणि मनोज जरांगे पाटील यांनी नेहमीच भारतीय जनता पार्टी असेल आणि शिंदे गट असेल यांना टार्गेट केलेलं आहे. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण सरसकट पद्धतीनं देण्यात यावं अशाच पद्धतीची मागणी मनोज जरांगे पाटलांची होती. त्या मागणीला कुठेतरी बगल देण्याचा प्रयत्न या सरकारने केला आणि मनोज जरांगे पाटील अगदी निवडणुकीमध्ये किंवा प्रचार रॅलीमध्ये कोणत्याही प्रकारे सक्रिय दिसत नव्हते. परंतु जसजशी निवडणूक जवळ येत गेली तसं मनोज जरांगे पाटील यांनी ज्या पद्धतीनं सूत्र हलवलेली आहेत, ज्या पद्धतीनं मराठा समाजाला अगदी एकत्रित करून एक गट्टा मतदान भारतीय जनता पार्टीच्या विरोधामध्ये टाकायला लावलं, त्यामुळं कुठंतरी मराठवाड्याची जास्त करून समीकरणं हलण्याची शक्यता त्या ठिकाणी दिसून येते. आपण बघायला गेलं तर बीडमध्ये सर्वाधिक फटका भारतीय जनता पार्टीला होणार हे कोणी नाकारून चालणार नाही. त्या ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांनी शेवटच्या 8 ते 10 दिवसामध्ये ज्या पद्धतीनं त्या ठिकाणी मराठा समाजाचा गड असलेला त्या नारायणगडावरती जाऊन त्या ठिकाणी सप्ताहाला ज्या पद्धतीनं संबोधित केलं, त्या ठिकाणी स्वतः राष्ट्रवादी शरद पवार गटाचे मनोहर सोनवणे उर्फ बजरंग बाप्पा सोनवणे त्या ठिकाणी उपस्थित होते. त्यांना त्या ठिकाणी इनडायरेक्टली अशा पद्धतीचा पाठिंबाच दिला. त्याचबरोबर त्या ठिकाणी मराठा विरुद्ध ओबीसी अशा पद्धतीचं समीकरण आपसुकच बनत गेलं आणि त्याच पद्धतीनं मुंडेंनी आजपर्यंत राजकारण केलं. बीड जिल्ह्यामध्ये सर्वाधिक लोकसंख्या ही मराठा समाजाची आहे, परंतु मराठा समाजाला त्या ठिकाणी जिल्ह्याचं नेतृत्व कधीच मिळालं नाही. ते नेतृत्व पुन्हा एकदा मिळालं पाहिजे अशा पद्धतीचं एक वेगळ्याच पद्धतीचा इशारा त्या ठिकाणी जरांगेने दिला आणि त्या इशाऱ्यामधून मराठा समाज एका बाजूला एकवटला गेला आणि त्याचीच प्रचिती अशी की पंकजा मुंडे यांचा विजय सोयीस्कर फाईल अशा पद्धतीचं वाटत असताना शेवटच्या काही दिवसामध्ये वेगळ्याच पद्धतीनं सूत्र फिरली आणि आज अशी कंडिशन आहे की काही सर्वेला खरं तर वेळच अशी येणार नव्हती, परंतु जर का 10 वाहिन्यांचे 10 कंपन्यांचे सर्वे जर का ओपिनियन पोलचे आले असतील तर 5 ते 6 ठिकाणी आज बजरंग सोनवणे यांचा त्या ठिकाणी विजय दाखवला जातोय. अशा पद्धतीची वेळ कोणामुळं आली तर ती जरांगे फॅक्टरमुळं आली हे नाकारून चालणार नाही. त्याच पद्धतीचा फटका, त्याच पद्धतीचा फॅक्टर काम केलं ते म्हणजे जालन्यामध्ये सुद्धा रावसाहेब दानवे जे की मातब्बर राजकारणी आणि लोकसभेमध्ये सलग 5 वेळा त्या ठिकाणी खासदार राहिलेले, परंतु दानव्यांना सुद्धा त्या ठिकाणी निवडणूक ही हातातून निसटून जाते की काय अशा पद्धतीची शक्यता निर्माण झाली होती. परंतु त्या ठिकाणी मंगेश साबळे हे अपक्ष उभारल्यामुळं जी काही काँग्रेसकडं मतदान जे अँटी इन्कम्बन्सीचं मराठा समाजाचं मतदान काँग्रेसकडे वळणार होतं ते त्या ठिकाणी वळलं नाही आणि त्यामुळं सुदैवानं आजही
त्या ठिकाणी दानवेंचा विजय मानला जातोय, किंबहुना दानवेंचा त्या ठिकाणी विजय सोपा मानला जातोय. अशाच पद्धतीनं संभाजीनगर असेल, त्याचबरोबर धाराशिव असेल, त्याचबरोबर लातूर, परभणी, अगदी हिंगोली, आजूबाजूच्या काही जिल्ह्यामध्ये किंबहुना पश्चिम महाराष्ट्रामध्ये सुद्धा जरांगेने शेवटच्या काही दिवसामध्ये रात्रीची त्या ठिकाणी बैठका घेऊन समाज एका बाजूला करण्याचं काम त्या ठिकाणी केलेलं आहे. आणि त्यामुळंच जरांगे फॅक्टर, ज्या फॅक्टरला अंडर एस्टिमेट केलं होतं, ज्या फॅक्टरला गृहीत धरलं गेलं होतं की अशा पद्धतीनं कोणत्या पद्धतीनं जरांगे पाटील आपल्या विजयी रॅलीमध्ये अडथळा आणणार नाहीत किंवा त्या पद्धतीची त्यांची ताकद दिसून येणार नाही, असा जो काही भ्रम भारतीय जनता पार्टीचा आणि त्या ठिकाणी महायुतीचा झाला होता, त्या भ्रमाला कुठंतरी बगल दिल्याचं पाहायला मिळतं. आपण परभणीमध्ये जर का बघितलं तर बीडप्रमाणेच त्या ठिकाणी परभणीमध्ये सुद्धा झालेलं आहे. महादेव जानकर आणि संजय उर्फ बंडू जाधव यांची जी त्या ठिकाणी लढत झाली, ही लढत कोणती महायुती का महाआघाडी नसून ही त्या ठिकाणी ओबीसी किंबहुना धनगर विरुद्ध मराठा अशाच पद्धतीचे नॅरेशन त्या ठिकाणी सेट केलं गेलं. त्या ठिकाणी संजय जाधव हे सतत त्या ठिकाणी शिवसेनेतून खासदार म्हणून राहिलेले आहेत. त्या ठिकाणी जर बघितलं तर संजय जाधव हे मराठा समाजाचे त्या ठिकाणी प्रतिनिधी आहेत आणि दुसऱ्या बाजूला महादेव जानकर जे की धनगर समाजाचे आहेत. त्या ठिकाणी धनगर किंवा मराठा अशा पद्धतीची जातीवरून निवडणूक कधीच व्हायला नाही पाहिजे, परंतु त्या पद्धतीची निवडणूक झाली. याचं कारण म्हणजे आरक्षणाचा फटका. ज्या पद्धतीनं आरक्षणाचा रोष, आरक्षण न दिल्याचा रोष मराठा समाजाच्या मनामध्ये खदखदतोय, त्या खदखदणाऱ्या रोषाला त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं एक बगल दिली, त्या गोष्टीला पर्याय दिला तर ह्या लोकसभा निवडणुकीमुळं. आणि त्याचमुळं ज्या पद्धतीनं अशा पद्धतीनं म्हणतात की डोंट अंडर एस्टिमेट द पॉवर ऑफ कॉमन मॅन. एखाद्या सर्वसामान्य माणसाची सुद्धा पॉवर किंवा त्याला अंडर एस्टिमेट केलं जाऊ नये, गृहीत धरलं जाऊ नये. तर मनोज जरांगे पाटील हे मराठा समाजाचे एक नेता बनले होते. त्यांनासुद्धा गृहीत धरण्याचं काम त्या ठिकाणी केल्यामुळं मनोज जरांगे यांनी अत्यंत सावधगिरीनं, अगदी मनोज जरांगे पाटील यांनी अगोदरही 30-40 दिवस लोकसभेमध्ये महायुतीच्या विरोधात रान उठवलं असतं. जर त्या पद्धतीनं रान उठवलं असतं तर महायुतीनं त्यांच्या विरोधामध्ये पर्याय शोधायला सुरुवात केली असती किंवा तशा पद्धतीनं सूत्र हलवली असती. परंतु शेवटच्या 8 ते 10 दिवसांमध्येच मनोज जरांगे पाटलांनी सूत्र हलवल्यामुळं महायुतीला त्यांच्या विरोधामध्ये कोणत्याही पद्धतीचा पर्याय किंबहुना औषधच मिळालं नाही आणि त्यामुळं हा फटका हा बसणं साहजिक होतं. ह्या फटक्याचा विजय आणि पराजयामध्ये किती पद्धतीनं त्या ठिकाणी परिणाम झाला आहे हे पाहणं निकालाच्या दिवशीच ठरेल. परंतु एक नक्की आहे, जरांगेंना गृहीत धरणं त्या ठिकाणी महागात पडलं आहे. अशाच पद्धतीनं जर का जरांगे फॅक्टर विधानसभेलाच गृहीत धरला तर महाराष्ट्राचं सत्ता परिवर्तन करण्याची ताकदसुद्धा जरांगे पाटलांमध्ये येऊ शकते, कारण त्यांच्यामागं मराठा समाजाची ताकद त्या ठिकाणी एकवटलेली आहे. हे कोणीही नाकारून चालणार नाही. अगदी महायुतीनं सुद्धा आणि महाविकास आघाडीनं सुद्धा तुर्तास येतं. धन्यवाद.